द गॉडफादर हे नाव जरी ऐकलं तरी गॉडफादरचे फॅन झोपेतून जागे होतात. तब्बल 50 वर्ष गॉडफादरचे गारूड लोकांवर आजही आहे. हॉलिवूडमधील हा सिनेमा आज 50 वर्षांनी देखील तरुण पिढी आवडीने बघते. जुन्या पिढीतल्या लोकांचा तर कित्येकदा हा सिनेमा बघून झालाय. नुकताच ऑस्कर सोहळा पार पडला. त्यात अनेक नामवंतांना पारितोषिके मिळाली. पण या ऑस्करच्या पुरस्काराच्या दरम्यान एक किस्सा आठवला. तोच तुमच्या पुढे घेऊन येतोय. किस्सा आहे गॉडफादरच्या मार्लन ब्रँडोचा. या पठ्ठ्याने चक्क ऑस्करचा पुरस्कार नाकारला होता. का ते सांगतो, पण त्याआधी तुम्ही अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. डॉन विटो कार्लिओने ज्या पद्धतीने पडद्यावर वावरतो तो बघून प्रेक्षक सुद्धा घाबरतील इतक्या दराऱ्यात तो वावरत असतो. काय ते डायलॉग डिलिव्हरी, काय ते एक्सप्रेशन, काय ते परफेक्शन, सगळेच ओके म्हटल्यावर गॉडफादर इतिहास घडवणारच होता. मात्र गेली 50 वर्ष अनेकांना एकच प्रश्न सतावत आहे. त्याचे उत्तर काहींनी शोधले तर काहींना अजूनही ते उत्तर सापडलेले नाहीये. गॉडफादरसाठी मार्लन ब्रँडो या अभिनेत्याने प्रचंड मेहनत घेतली होती. त्याने साकारलेला डॉन कार्लिओने सिनेमात तोंडात एकतर काहीतरी घेऊन वावरतोय किंवा त्याचे तोंडच असं असावं. त्याच्या तोंडात नेमकं काय होते त्याचा प्रश्न आजही लोकांना पडलेला आहे. आता यामागील स्टोरी अशी आहे. मार्लन ब्रँडो याला गॉडफादरचा लुक हा एखाद्या डॉनला शोभेल असा करायचा होता. त्यासाठी तो हिंसक आणि खुनशी दिसणं ही पहिली अट होती. आपण तसे दिसतो का याबद्दल ब्रँडोला काही गॅरंटी नव्हती. सुरुवातीला तर त्याने ऑडिशन वेळी चक्क तोंडात कापसाचा बोळा कोंबला होता. यामुळे त्याचा एका साईडचे गाल थोडे फुगीर दिसायचे आणि त्याला हवा तसा लुक मिळत होता. पण पुढे गॉडफादरच्या शूटिंगसाठी असा कापसाचा बोळा तोंडात घेऊन फिरणं काही योग्य ठरलं नसतं. म्हणून मग त्याने यावर एक नामी युक्ती केली. यासाठी त्याने एक डेंटिस्ट गाठला. डेंटिस्ट कडून त्याने दाताखाली बरोबर दबलेला एक राहील असा माउथ पीस बनवून घेतला. यामुळे त्याची क्रूर दिसण्याची हौस पूर्ण होणार होती. पण हे सोपे नव्हते. पूर्ण शूटिंग होईपर्यंत त्याला हा माउथ पीस तोंडात ठेवावा लागला. अनेकांना त्याने तंबाखू वगैरे तर तोंडात धरून ठेवली नाही ना अशी शंका होती. सिनेमाचे शूटिंग संपल्यावर मार्लन ब्रँडोने वापरलेले माउथ पीस अजूनही न्यूयॉर्क येथील अमेरिकन म्युझियम मध्ये ठेवलेले आहेत. यावरून अशी गोष्ट स्पष्ट होते की एखादी महान कलाकृती तयार होत असताना यामागे त्या कलाकारांची मेहनत देखील तितकीच महान असते. गॉडफादरला गॉडफादर बनवण्यासाठी या सिनेमात तसा प्रचंड जीवही लोकांनी ओतला होता. हॉलिवूडच्या इतिहासात अनेक वादग्रस्त आणि अविस्मरणीय घटना घडल्या आहेत. पण 1973च्या ऑस्कर सोहळ्यातील एका घटनेने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं होतं. सुपरस्टार मार्लन ब्रँडो यांनी त्यांच्या द गॉडफादर या अजरामर चित्रपटासाठी मिळवलेला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार चक्क नाकारला होता. इतकंच नाही तर या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला त्यांनी उपस्थिती देखील दाखवली नव्हती. त्यामागचं कारण ऐकून सर्वजण स्तब्ध झाले होते. मार्लन ब्रँडो हे केवळ एक अभिनेते नव्हते, तर ते मानवी हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते देखील होते. अमेरिकन चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगांमध्ये मूळ अमेरिकन लोकांचे ज्या प्रकारे चित्रण केले जाते त्याबद्दल ते अत्यंत नाराज होते. हॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये रेड इंडियन्सना नेहमीच क्रूर आणि चुकीच्या पद्धतीने दाखवलेले जाते. याचा निषेध म्हणून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. जेव्हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मार्लन ब्रँडो यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा सर्वांना वाटले की ते मंचावर येतील. मात्र त्यांच्याऐवजी सचिन लिटल फेदर नावाची एक तरुण मूळ अमेरिकन कार्यकर्ती मंचावर आली. तिने पारंपरिक वेशभूषा केली होती. जेव्हा मार्लन ब्रँडो ऐवजी तिला ऑस्कर ट्रॉफी दिली जात होती तेव्हा तिने ठामपणे नकार दिला. मंचावर उभा असलेल्या सचिनने मार्लन ब्रँडो यांचे 15 पानांचे भाषण वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळेअभावी तिने न वाचण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितले की मार्लन ब्रँडो हे अत्यंत खेदाने हा पुरस्कार स्वीकारू शकत नाहीत, कारण आजच्या चित्रपटसृष्टीत रेड इंडियन्सला दिली जाणारी वागणूक योग्य नाही. हे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी टाळ्या वाजवल्या, कारण जोरजोरात आरडाओरडा करून निषेध व्यक्त केला. एखाद्या अभिनेत्याने राजकीय आणि सामाजिक कारणासाठी ऑस्कर सारखा प्रतिष्ठित पुरस्कार नाकारण्याची ही पहिलीच वेळ होती. या घटनेमुळे हॉलिवूडमध्ये मोठी खळबळ माजली आणि चित्रपटसृष्टीला मानवी हक्कांच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला भाग पाडलं. मार्लन ब्रँडो यांचा हा निर्णय आजही हॉलिवूडमधील सर्वात धाडसी निर्णयांपैकी एक मानला जातो. गॉडफादर सिनेमा हा जागतिक कल्ट सिनेमा. डॉन विटो कार्लिओनेच्या भूमिकेत मार्लन ब्रँडो आणि मायकल कार्लिओनीच्या भूमिकेत अल पाचिनो यांनी अक्षरशः प्राण ओतला होता. यातले डायलॉग तर कित्येकांच्या जिभेवर असतात. आय विल गिव्ह यू ऑफर यू कांट रिफ्यूज हा डायलॉग लोकांच्या मनावर आजही कोरला गेलाय.
असं कित्येक डायलॉग लोकांच्या आवडीचे आहेत. शतकातल्या महान कलाकृतींमध्ये गॉडफादर सिनेमाची सिरीज गणली जाते. चित्रपटामध्ये एक सीन आहे जिथे डॉन व्हिटो कार्लिओनीला गोळ्या लागतात आणि त्याला स्टेशनवरून पायऱ्यांवर नेलं जातं. या सीनच्या शूटिंग वेळी ब्रँडोने त्यांच्या सहकलाकारांची चांगलीच फिरकी घ्यायचं ठरवलं. जेव्हा शूटिंग सुरू झालं तेव्हा स्टेजवर उचलणाऱ्या कामगारांना आणि कलाकारांना अचानक जाणीव झाली की मार्लन ब्रँडोचं वजन नेहमीपेक्षा खूप जास्त वाटतंय. त्यांना वाटलं की कदाचित ब्रँडो आजारी आहेत किंवा थकलेत म्हणून त्यांचं शरीर जड पडलंय, पण खरं काही कारण वेगळंच होतं. ब्रँडोनं गुपचूप आपल्या कपड्यांखाली आणि स्ट्रेचरच्या चादरीखाली जड वजनाचे लोखंडी गोळे लपवून ठेवले होते. बिचारे ते कलाकार जेव्हा त्याला उचलून पायऱ्या चढवू लागले तेव्हा त्यांनी चांगलीच दमछाक झाली, घामाघूम झाले. पण ब्रँडो मात्र चेहऱ्यावर डेड सिरियस भान ठेवून शांत झोपल्याचं नाटक करत होते. जेव्हा सीन संपला आणि त्यांना ब्रँडोची ही खोड समजली तेव्हा सेटवर एकच हशा पिकला. मार्लन ब्रँडो यांना त्यांचे संवाद पाठ करायला अजिबात आवडत नसायचं. त्यांना वाटायचं की संवाद पाठ केले तर ते बोलताना नैसर्गिक वाटत नाहीत. मग ते काय करायचे? ते चक्क सेटवरच्या भित्तींवर, कपाटांवर अगदी समोर उभा असलेल्या सहकलाकारांच्या अंगावर क्यू कार्ड संवादाच्या चिठ्ठ्या लावून ठेवायचे. गॉडफादरच्या अनेक सीन्स मध्ये तर तुम्ही बारकाईने बघितलं तर ते ब्रँडोचे डोळे समोरच्या व्यक्तीकडे बघण्याऐवजी थोड्या वेगळ्या दिशेला असतात, कारण ते तिथे लावलेले संवाद वाचत असायचे. विशेष म्हणजे इतकं असूनही त्यांच्या अभिनयात कुठेही कमतरता जाणवायची नाही. तुम्ही पाहिलाय का गॉडफादर सिनेमा? आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब देखील करा.